केंद्रामध्ये यूपीएससीचं केंद्र गेल्या 1 वर्षापासून बंद आहे, ते सुरू का होत नाहीये? त्याचं उत्तर बार्टी पण देत नाही. त्याचं रिझन काय आहे? त्याच्या सर्व प्रश्नाची उत्तर घेण्यासाठीच मी आलोय. त्यांच्याशी मीटिंग होऊ द्या, नंतर मी माझा निर्णय सुद्धा घोषित करेन आणि त्याप्रमाणे कारवाई होईल. बार्टीचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतनवाढ आहे ते झालेलं नाही. म्हणजे बार्टीच्या धर्तीवर सारथी सुरू झाले, महाज्योती सुरू झाली, त्यांचे पगार मात्र वाढलेले आहेत. पण बार्टीच्या कर्मचाऱ्यांचे निश्चित बार्टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील. कुणावरही अन्याय होणार नाही. सामाजिक न्याय खाते न्याय द्यायची भूमिकाही माझी आहे. नितेश राणे असं म्हणतात सर आराखडा कधी मंजूर होईल तर पेंडिंग आहे हायकोर्ट. त्याबद्दलची मला कल्पना नाही, निश्चित माहिती घेऊन सांगेल. सर नितेश राणे म्हणतायत की 10वी 12वीचे जे पेपर आहेत परीक्षेला, हॉस्टेलच्या बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे घोडेगावमध्ये. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही हॉस्टेलमध्ये. ही परिस्थिती तिथं आंदोलन करण्याचा विद्यार्थी निश्चित आता ह्या सगळ्या का ॲडमिशन दिले गेले नाहीत, हॉस्टेल का रिकामे आहेत, किती कोणत्या ठिकाणी किती संख्या आहे, या सर्व बाबीचा आढावा मी आता आयुक्तांबरोबर बैठकीत घेणार आहे. सर नितेश राणे असं म्हणतात स्कॉलरशिप आहे